बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। जहानपूर शेत शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह, फॉरेन्सिक तपासात पुरुष असल्याचे स्पष्ट, घातपाताचा संशय। मनोज मेळे, अंजनगाव सुरजी प्रतिनिधी। पथरोट पोलीस स्टेशन हद्दीतील जहानपूर येथील शेत शिवारात आज सकाळच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेतील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुरुवातीला मृतदेह इतका जळालेला होता की तो पुरुषाचा की महिलेचा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। मात्र फॉरेन्सिक तपासणीनंतर संबंधित मृतदेह पुरुषाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना एका शेतकऱ्याला शेताच्या कडेला जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला। या धक्कादायक प्रकारानंतर शेतकऱ्याने तत्काळ गावचे पोलीस पाटील काकडे यांना माहिती दिली। त्यांनी लगेच पथरोट पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पथरोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसराची नाकेबंदी करून पंचनामा करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले। प्राथमिक तपासात मृतदेह जाळण्यामागे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। फॉरेन्सिक तपासणीअंती मृतदेह पुरुषाचा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे हा प्रकार अपघात आहे की नियोजित घातपात याबाबत अद्याप स्पष्टता नाही। मात्र घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांकडून समजते। दरम्यान जहानपूर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। पथरोट पोलीस स्टेशनकडून हरवलेल्या व्यक्तींची माहिती तपासली जात असून संशयित हालचालींचा मागोवा घेतला जात आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल